खऱ्या अर्थानं या मॅचचा आनंद घेतील त्यांचं देखील आम्ही शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1च्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय। मॅच ऑन करा, वेळ जास्तीचा घेऊ नका। पंच खरं तर नीलम मसाला ड्रायफ्रुट्स म्हटलं की सूरज पवार यांच्या संघ मालकीचा संघ आणि सह्याद्री सुपरस्टार संघ म्हटलं की आदरणीय श्री दिलीप देवरे, प्रवीण घाग आणि अमोल देवरे यांच्या संघ मालकीचा संघ आहे। एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। पहिलाच सामना मैदानाच्या आतमध्ये नीलम मसाला ड्रायफ्रुट्स म्हटलं की सूरज पवार आणि राहुल पवार यांच्या संघ मालकीचा संघ आहे आणि या दोन संघांच्या दरम्यान सकाळच्या सत्रामध्ये एक तुंबळ युद्ध रंगताना आपल्याला पाहायला मिळते। टॉस जिंकलेला आहे नीलम मसाला ड्रायफ्रुट्स या टीमने। प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय, गोलंदाजीच्या रणमियावरती सातारा जिल्हा आयकॉन युनिस काजी गजवडीचे आहेत, तर स्ट्राइक एंडला सूरज माने लुमनेखोल सातारा आयकॉन त्यांच्या जोडीला अजय केरेकर सांडवलीचे आहेत। तिन्ही खेळाडूंनी मात्र सातत्यपूर्वक क्रिकेटच्या पटलावरती छाप सोडलेली आहे आणि आज पुन्हा एकदा शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये ते खेळताना पाहायला मिळतात। सातारा छत्रपती शाहू महाराज स्टेडियम हे क्रीडांगण, खरं तर या क्रीडांगणानं अनेक खेळाडूंना मोठी ओळख करून दिलेली आहे। पहिलाच बॉल युनिस काजी यांचा, अगदी पहिलाच बॉल डावी एष्टी सोडून जाणारा आहे। वाईट बॉलचा इशारा येतोय, डावी एष्टी सोडून जाणारा हा बॉल आहे। दोन्ही संघांचा लेखाजोखा जर आपण पाहिला ना तर सह्याद्री सुपरस्टार या टीमने 3 मॅच खेळलेले आहेत, तिन्ही मॅचेस जिंकलेले आहेत। पॉईंट टेबल आहे 6। परंतु दुसऱ्या बाजूने विचार केला ना नीलम मसाला ड्रायफ्रुट्स, ओहो यावेळेला पहा टप्पा पडल्यानंतर बॉल चांगला राहिलाय, सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे आणि सिंगलच्या मदतीने श्री गणेशा झालेला आहे सह्याद्री सुपरस्टार या टीमचा। आता एका धावेने चालू झालेली गाडी किती धावांपर्यंत सकाळच्या सत्रामध्ये जाऊन थांबणार हे देखील आपल्याला पाहणं तितकंच गरजेचं आहे। परंतु आपण चर्चा केली चिंतामणी माफ करा नीलम मसाला ड्रायफ्रुट्स या टीमने 4 मॅचेस खेळलेले आहेत आणि 2 मॅचेस त्यांनी जिंकलेले आहेत। शेवटचा सामना असेल त्यांचा लीग मधील। ओहो यावेळेला शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल होईल का? क्षेत्ररक्षक तैनात आहेत। ओ माय गॉड, मोये मोये डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी मात्र झेल ड्रॉप केलेला आहे आणि क्रिकेटच्या पटलावरती चुकीला माफी अजिबात नाही। नागेश शेडगे पारांबे त्या ठिकाणी तयार होते, त्यांच्या हातातून बॉल निसटला आणि चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडली 6 धावांसाठी। अप्रतिम स्ट्रोक, माफ करा चौकार आहे। लोअर पुलटॉसचा बॉल काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडूला पाठवलंय अजित कदम, चेंडूचा पाठमोरा करण्या अगोदरच बॉलने मात्र सीमारेषा चिरलेली आहे। तलवारीच्या धारेने मिळतील 4 धावा। चौकार अजय केरेकर यांचा जलवा पाहायला मिळतोय, लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 चौकार। लाजवाब खेळी अजय केरेकर सांडवलीचे आहेत, ऑलराऊंडर खेळाडू म्हणून कित्येक वेळा आपल्याला पाहायला मिळतात। सांडवली टीमच्या माध्यमातून अप्रतिम खेळ त्यांचा राहिलेला आहे। आज शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये दिवस क्रमांक 3 मध्ये देखील ते चांगली फटकेबाजी करतात, परंतु या वेळेला पहा शॉर्ट लॉंग लेग रिझन मध्ये चेंडूला पाठवलं गेलेलं आहे आणि तिथे मात्र सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे। सिंगलच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत तब्बल 11 धावा। 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे। पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती चौकार। ओहो बॅकफुटला गेले, पंच चांगला आहे सूरज माने यांच्या बॅट मधून कट चांगला आहे। क्षेत्ररक्षक धावतायत, पळतायत, भाग मिल्का भाग अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये। बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी, आणखी मिळतील 4 धावा। चौकार, फटकेबाजी दमदार पाहायला मिळते सकाळच्या सत्रामध्ये। पॉवर प्लेच्या षटकामध्ये युनिस काजी यांच्यावरती हल्ला बॉल चढवला जातोय, कट चांगला होता, थोडेसे बॅकफुटला गेले होते, त्यानंतर क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करत होते, शर्यत लागली होती, परंतु अखेर बॉलने मात्र ती शर्यत जिंकली आणि मिळाल्या 4 धावा। धावांचा सपाटा यावेळेला कमबॅक करून देणारा हा बॉल आहे। उसळी प्राप्त झाली, वेग चांगला होता आणि लाईन देखील चांगली होती योग्य टप्प्यावरती। शेवटचा बॉल रिलीज झालेला आहे। एक षटकांचा खेळ समाप्त झाला। 1 षटकाखेरीज धावपलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा।
युनिस काजी यांनी मात्र 15 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केलेले आहेत. सूरज माने आणि अजय केरेकर यांची पहिल्या षटकामध्ये चांगली पार्टनरशिप. 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावा सूरज माने, अजय केरेकर 3 बॉलच्या पाठीमागे 8 धावा. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये 3 चौकार आलेले आहेत. ही सरासरी आहे ना सह्याद्री सुपरस्टार या टीमची सकाळच्या सत्रामध्ये सरासरी खूप चांगली आहे. या सरासरीने खेळले ना तर नक्कीच 60 धावांपर्यंत ते मजल मारू शकतात. परंतु आता इथून पुढे कमबॅक करावं लागेल नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमला. राजन देवरे गोलंदाजीच्या रनमेवरती आहेत. खरं तर चिंतामणी माफ करा नीलम मसाला ड्रायफ्रुट्स या टीमला मात्र ही मॅच खूप महत्त्वाची आहे. ही मॅच जर जिंकली तर पॉईंट होतील 6 आणि कुठेतरी सेमीफायनलपर्यंत जाण्याचा दरवाजा त्यांचा खुला होईल. परंतु सह्याद्री सुपरस्टार्स या टीमने जर ही मॅच जिंकली तर वन साईड ते वरती जातील असं चित्र मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हटल्यानंतर दोन्ही टीम्सला ही मॅच खूप महत्त्वाची आहे. ओव्हर क्रमांक 2 मध्ये राजन देवरे दैवड. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन करणारा बॉल आहे. टप्पा पडल्यानंतर बॉलने थोडीशी गती कमी केली आणि त्यानंतर उसळी प्राप्त केली आणि येतोय तो डॉट बॉल. राजन देवरे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. समोर अजय केरेकर हे देखील ऑलराऊंडर खेळाडू आहेत. शफल झाले तर नंतर या बॉलला उडवलाय लॉंग लेग रिजन सीमा रेषेच्या पलीकडे मिळतील 4 धावा. अजय केरेकर यांचा धमाका. काय फटका सजवला आहे. रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल युनिक लाईव्ह युट्यूबच्या माध्यमातून. अप्रतिम फटका. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न ओव्हर द विकेटने गेले होते. हाफ ट्रॅकर बॉल त्यानंतर शफल होण्यासाठी संधी मिळाली. बॉलला टर्न केलं. लॉंग लेग रिजन खाली होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडूने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी. काय फटका सजवला आहे अजय केरेकर. स्वतः गिरकी घेतली आणि बॉलला देखील फिरकावून दिलं. अप्रतिम फटकेबाजी. दर्जेदार फटकेबाजी त्यांच्या बॅटमधून सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळते. 3 चौकार आलेले आहेत या मॅचमध्ये त्यांच्या बॅटमधून आणि आतापर्यंत त्यांनी 12 धावा बनवलेच नाही. त्या चौकाराच्या साह्यानेच बनवलेले आहेत. 19 धावा धावपलकावरती. वेळ जास्तीचा घेऊ नका. चला मॅच बॉल आलेला आहे. खरं तर सह्याद्री सुपरस्टार्स या टीमचा स्क्वॉड तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. सूरज माने, जिल्हा आयकॉन, अमोल देवरे, कातवडी बुद्रुक, राम देवरे, योगेश केरेकर, शरद केरेकर, अनिल देवरे, अजय केरेकर, सौरभ देवरे, गणेश लोटेकर हा स्क्वॉड आपण पाहिला. यावेळेला स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेला लॉंग ऑफ रिजन क्लिअर करत असताना बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. SPL दर्जेदार षटकार मिस्टर अजय केरेकर यांचा आणखीन एक धमाका. काय फटका सजवलाय लाजवाब. स्टँड अँड डिलिव्हर अगदी बॅटचा चेहरा ओपन केला. लॉंग ऑफ रिजन क्षेत्ररक्षक फक्त बॉलच्या पाठीमागे पाहत राहिले. आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेला. यावेळेला क्षेत्ररक्षक फसतील आणि त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय 4 धावांसाठी. अजय केरेकर यांचा जलवा. सकाळच्या सत्रामध्ये अजय केरेकर यांची कमाल आणि धमाल पाहायला मिळतोय. क्रिकेटचा क्लास, क्रिकेटचा दर्जा, त्यांच्याकडे जे कौशल्य आहे, गुणवत्ता आहे ते मात्र दाखवत असताना सकाळच्या सत्रामध्ये छत्रपती शाहू महाराज स्टेडियम वरती 7 बॉल 22 धावांचा एक महत्वपूर्ण खेळ त्यांनी साकारलाय. ओहो, यावेळेला पुन्हा जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला अंगावरती येणारा बॉल सिंगल धाव कंप्लीट केली जाते. राजन देवरे देखील थोडेसे महागडे ठरत आहेत. त्यांनी देखील 5 बॉलच्या पाठीमागे तब्बल 14 धावा खर्च केलेल्या आहेत. संघाची धावसंख्या 30 या अंकावरती. सूरज माने 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावांवरती खेळत आहेत. स्ट्राईक जास्त मिळत नाहीये. अजय केरेकर यांनी सूत्र आपल्या खांद्यावरती घेतलेले आहेत. तंत्राचा आणि मंत्राचा वापर करून फटकेबाजी अप्रतिम त्यांनी साकारलेली आहे. शेवटचा बॉल असेल ओव्हर क्रमांक 2 मधील. यावेळेला फटका खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक बनेल का प्रेक्षक? नाही. अगदी शेवटच्या क्षणी बॉल अडवण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र पुन्हा एकदा ते फसले आणि पुन्हा एकदा बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी.
2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 34 धावा. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 15 धावा, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 18 धावा. आणि सांघिक षटक जर आपण पाहिलं ना तर राजन देवरे थोडेसे महागडे ठरलेत मी म्हणेन, कारण त्यांनी देखील 18 धावा खर्च केलेले आहेत. 17.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमचा जर स्क्वॉड आपण पाहिला ना तर नामदेव कदम, एकीव इन्यूस काजी, सातारा जिल्हा आयकॉन, राजन देवरे, तुषार कदम, मंगेश अटाळे, अजित कदम, नागेश शेडगे, सूरज पवार, संतोष उंबरकर, नितीन अहिरे, आशिष लोटेकर. हा स्क्वॉड तुम्ही स्क्रीनवरती पाहताय. नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमचा चांगला स्क्वॉड आहे. ओव्हर क्रमांक 3. ओहो, यावेळेला सूरज पवार गोलंदाजीच्या रनवेवरती. पहिला बॉल येतोय डॉट बॉल. अजय केरेकर यांना थांबवणारा हा बॉल. खूप वेळानंतर हा डॉट बॉल आलाय. खरं तर चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला सातत्यपूर्वक पाहायला मिळाली. यावेळेला फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला माफी दिली जात नाही. बॉल चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी येतोय तो खणखणीत षटकार. काय फटका सजवलाय. फुलटॉसचा बॉल. फुलटॉसला माफी अजिबात दिली जात नाही. क्रिकेटच्या पटलावरती फुलटॉसला बॉलवरती फुल टोल वसूल केला जातो आणि याही वेळेला अजय केरेकर यांचा धमाका पाहायला मिळालाय. ओव्हर क्रमांक 3. सूरज पवार स्वतः कॅप्टन, स्वतः संघ मालक. ओव्हर क्रमांक 3 मध्ये आलेले आहेत. पहिला बॉल डॉट. दुसऱ्या बॉलवरती अजय केरेकर यांनी हल्ला बॉल चढवलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये सकाळच्या सत्रामध्ये मोठमोठे फटके येताना पाहायला मिळत आहेत. आम्ही सांगत आलोय, क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आणि कष्ट जर तुमच्या प्रामाणिक असेल तर तुमच्या यशाला देखील पर्याय नाहीये. ओहो, या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आडव्या बॅटने, परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क झाला नाही. येतोय तो डॉट बॉल. 40 धावा धावफलकावरती. 2.2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. ओहो, आणखीन एक चांगला दर्जेदार बॉल. आता मात्र बॉलच्या टप्प्याचा सूर गवसलाय. सूरज पवार यांना आता अजय केरेकर यांच्या अक्षरशः बेड्या ठोकल्या जात आहेत. मोठे फटके खेळण्यासाठी ते वारंवार प्रयत्न करतात. काही बॉलवरती त्यांना प्रयत्नांना यश येतंय, काही बॉलवरती अपयश येतंय, परंतु आता सूरज पवार यांनी कमबॅक केलेला आहे. ओव्हर द विकेटने पुन्हा गेले. आणखीन एक दर्जेदार बॉल. चांगली लाईन, अचूक टप्पा, भेदक मारा, वेग चांगला आहे, लाईन देखील चांगली आहे. आणि इथे मात्र जर आपण पाहिले ना तर डॉट बॉल. लागोपाठचे 3 बॉल डॉट आलेले आहेत. सूरज पवार यांनी एक षटकार खर्च केला, तोच थोडासा महागडा ठरला. बाकीचे इतर बॉल अपलातून टाकलेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि धावफलकावरती धावा आहेत 40 धावा. ओहो, यावेळेला समोरच्या दिशेला स्टँड अँड डिलिव्हर, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मॅक्झिमम षटकार अजय केरेकर सांडवली यांच्या बॅट मधून. काय फटका सजवला होता. लाजवाब स्टँड अँड डिलिव्हर. अगदी बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून या बॉलला पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. खरं तर सूरज पवार यांचं देखील कौतुक करावं लागेल. 2 बॉल त्यांनी फक्त खराब टाकले, बाकीचे 4 बॉल अप्रतिम टाकले. 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार आले, बाकीचे 4 बॉल डॉट आलेले आहेत. परंतु अजय केरेकर 14 बॉलवरती 34 धावांवरती घेत आहेत. सकाळच्या सत्रामध्ये अप्रतिम खेळ त्यांनी साकारलेला आहे. सूरज माने यांना या मॅचमध्ये आतापर्यंत जास्त स्ट्राईक मिळालेली नाहीये. 4 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 8 धावा बनवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एक चौकार त्यांनी खेळलेला आहे. परंतु ओव्हर क्रमांक 4 मध्ये त्यांच्याकडे स्ट्राईक आहे. मंगेश अटाळे गोलंदाजीच्या रनवेवरती. सर्व धावपटूंना विनंती आहे की आपण मैदानाच्या बाहेरून धावला तरी चालेल किंवा चालला तरी चालेल, कारण मॅच ऑन आहे. सर्वांना विनंती आहे जे धावपट्टू आहेत आमचे ते. तर जाऊया मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा. ओव्हर क्रमांक 4 मध्ये मंगेश अटाळे आलेले आहेत. समोरच्या बाजूने सूरज माने. ओहो, स्विंग अँड मिस. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाही. फलंदाजाला बीट करून चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. येतोय तो पहिला बॉल डॉट बॉल. मंगेश अटाळे खरं तर याही खेळाडूची चर्चा सातत्यपूर्वक आहे. एक ॲज अ चांगला गोलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. व्हेरिएशन करण्याची
खूप मोठी क्षमता त्यांच्याकडे आहे. यावेळेला शॉर्ट टर्म पूल क्षेत्ररक्षक आहेत आणि या वेळेला चूक होणार नाही. डीप मिड विकेट रिजन मध्ये अप्रतिम झेल टिपलेला आहे आणि इथे मात्र सूरज माने यांच्या खेळीचा अंत झालेला आहे. नामदेव कदम यांनी मात्र एक चांगला झेल टिपला आणि सूरज माने बॅक टू द डकआउट. ज्या खेळाडूच्या बॅट मधून या शिवशक्ती प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक आलं होतं, सातारा जिल्हा आयकॉन लुमणे खोलगावचा सितारा सूरज माने बॅक टू द डकआउट. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राम देवरे इनॅट क्रमांक 3 वरती दाखल झालेले आहेत. खरं तर राम देवरे सह्याद्री सुपरस्टार या टीमचे चॉईस खेळाडू आहेत आणि राम देवरे म्हटलं ना की ऑलराऊंडर खेळाडू. मोठमोठे फटके खेळण्यासाठी ते जाणले जातात, ओळखले जातात आणि आज पुन्हा एकदा शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत आणि 4 बॉलच्या पाठीमागे किती धावा ते बनवणार हे पाहणं खूप गरजेचं आहे. परंतु सूरज माने माघारी परतलेत. मंगेश अटाळे यांनी मात्र कमबॅक चांगलं केलेलं आहे. पाठीमागचे 2 बॉल अप्रतिम हाताळलेले आहेत, त्याच्यामध्ये त्यांनी एकही धाव खर्च केलेला नाही आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी मिळवली सूरज माने यांची. चला धावपट्टू आहेत, त्या धावपट्टू यांना विनंती आहे की आपण जी बाउंड्री लाईन आहे त्या बाउंड्री लाईनच्या बाहेरून आपण मार्गस्थ व्हा. एक आम्ही विनंती करतोय आपणास. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढलाय क्षेत्ररक्षक तुषार कदम. खूप मोठी चुकी करतायत. दोन्ही हातांच्या मधून हा बॉल मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी ट्रॅव्हल होतोय. कॅचची मांग जरूर केली होती. खरं तर तुषार कदम खूप मोठी चुकी करतायत. ही कॅच पकडणं खूप गरजेचं होतं. कॅच पकडली असती तर धावा देखील वाचल्या असत्या, नवीन फलंदाज देखील आला असता. परंतु एक नशिबाचा चौकार सह्याद्री सुपरस्टार्स या टीमला. राम देवरे यांचा आत्मविश्वास वाढवणारा हा फटका. ओहो, या वेळेला स्विंग अँड मिस. आणखीन एक चांगला स्ट्रोक. क्रिकेट मधील मादक सौंदर्य आणि बॉल निघून चाललाय. 4 धावांसाठी चौकार. पन्नास धावा धावपलकावरती. यानंतरची मॅच आहे मग परत 54 धावा धावपलकावरती. शिवशक्ती रायडर्स आणि वेदांत स्पोर्ट या 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाणार आहे. रिपोर्टिंग करा आणि एक इनिंग मध्ये आपण टॉस करूया. आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेने. लॉंग अँड स्ट्रॉंग. राम देवरे अप्रतिम फटकेबाजी. शेवटचे 3 बॉल वरती त्यांनी तब्बल 14 धावांची ताबडतोब फटकेबाजी केली आणि संघ जाऊन पोहोचलाय तब्बल 60 या अंकावरती. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. 61 धावांचं टार्गेट आहे. नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीम समोर पहिले 3 बॉल मंगेश अटाळे यांचे अप्रतिम राहिले, परंतु शेवटचे 3 बॉल खराब राहिले. शेवटच्या 3च्या बॉलच्या पाठीमागे कुठल्या 14 धावा. तर इथून पुढे आपण करूया टॉस. टॉस असेल शिवशक्ती रायडर्स या टीमचा आणि त्यांच्या विरुद्ध वेदांत स्पोर्ट. चला दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण या. वेदांत स्पोर्ट टीम कॅप्टन प्लीज आपण या. वेळ जास्तीचा घेऊ नका. खरं तर बॉलिंग विश्लेषण आपण पाहूया ऑन स्क्रीन वरती. युनिस काजी 1 षटक हाताळलं, धावा खर्च केले 13. राजन देवरे यांनी 1 षटक हाताळलं, धावा खर्च केले 18. सूरज पवार
एक षटक हाताळलं, धावा खर्च केल्या 12. मंगेश अटाळे एक षटक हाताळलं, धावा खर्च केल्या 14 आणि विकेट्स मिळवली 1. हे विश्लेषण राहिलं, परंतु बॅटिंग विश्लेषण जर आपण पाहिलं ना पहिल्या डावाचं, तर अगदी सूरज माने आणि अजय केरेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली होती. सूरज माने यांनी 6 बॉलच्या पाठीमागे 9 धावा बनवल्या. अजय केरेकर यांनी 14 बॉलच्या पाठीमागे तब्बल 34 धावांची ताबडतोब फटकेबाजी केली आणि त्यानंतर शेवटच्या क्षणी सूरज माने यांची विकेट गेल्यानंतर राम देवरे आले. त्यांनी 4 बॉलच्या पाठीमागे 14 धावांचा एक भला मोठा डोंगर रचलेला आहे. संघाची धावसंख्या 60 अंकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. चला टॉस साठी या. वेदांत स्पोर्ट्सचे कॅप्टन प्लीज आपण या. जर वेदांत स्पोर्ट्सचे कॅप्टन बॉल टाकण्या अगोदर जर इथे आले तर त्यांना नाही आले तर त्यांना पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये लगोलग पाठवा. चला मॅच ऑन करा. 61 धावांचं लक्ष्य आहे आणि आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत विनंती केली जाते. आता 4 मॅचेस अगदी लीग मधील सर्व टीमच्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि मॅच क्रमांक 5 असेल ज्या ज्या टीमची, त्या मॅचेस सर्व 3-3 षटकांची आपण खेळवणार आहोत. कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला मैदान लवकर खाली करायचं आहे आणि जर वेळ आपल्याला राहिला तर आपण सेमीफायनलच्या आणि फायनलच्या मॅचेस 4 किंबहुना 5 ओव्हरच्या खेळवू शकतो. म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे आयोजकांच्या माध्यमातून. चला बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. 24 बॉलच्या पाठीमागे 61 धावांची अगदी कालच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या दिवसामध्ये आम्ही आयोजकांच्या माध्यमातून एक अनाउन्समेंट केली होती. जर जो संघ इथे वेळेवरती उपस्थित राहणार नाही त्यांना 5 धावांची पेनल्टी दिली जाईल आणि ते आम्ही अनाउन्समेंट केलेलं आहे. आता जर वेदांत स्पोर्ट्सचे कॅप्टन बॉल टाकण्या अगोदर इथे आले नाहीत तर त्यांना 5 धावांच्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल, याची नोंद घ्यावी. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. राजन देवरे आणि युनिस काजी ही स्ट्रायकर मैदानाच्या आतमध्ये. नीलम मसाला ड्रायफ्रुट्स या टीमची. गोलंदाजीच्या रनवेवरती गोलंदाज एक ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू अजय केरेकर हा खेळाडू गोलंदाजीच्या रनवेवरती आहेत. एकसष्ट धावांचं भलं मोठं आव्हान 24 बॉलच्या पाठीमागे संघाच्या सत्रामध्ये. परंतु सकाळच्या सत्रामध्ये देखील या मैदानावरती 61 धावांचा पाठलाग होऊ शकतो. कारण मैदान आहे ना ते फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडणारे हे मैदान आहे. फलंदाजांसाठी पोषक ठरणारी ही खेळपट्टी सातत्यपूर्वक आपल्याला पाहायला मिळते. चला मॅच ऑन करा. वेळ जास्तीचा घेऊ नका. अजय केरेकर गोलंदाजीच्या रनवेवरती आणि पहिलाच बॉल समोरच्या बाजूने राजन देवरे स्ट्राईक एंडला. 61 धावांचं लक्ष्य. पहिलाच बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. साई देवरे 30 सर्कलच्या आतमध्ये. त्यांनी मात्र बॉलला चांगल्या पद्धतीने अडवलेलं आहे. त्याचबरोबर अगदी आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली जाते की वेदांत स्पोर्ट अगदी इथे वेळेवरती उपस्थित नाहीये. टॉस करण्यासाठी मधल्या इनिंगमध्ये आपण टॉस करत असतो आणि तिथे मात्र तो उपस्थित नाहीये. म्हणून वेदांत स्पोर्टला आपण 5 धावांची पेनल्टी देणार आहोत. आणखीन एक चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, हलक्या त्याने ग्लान्स करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा साई देवरे आहेत. अगदी ज्या ठिकाणी साई देवरे आहेत त्याच ठिकाणी 2 बॉल आपल्याला पाहायला मिळाले. त्यांच्या माध्यमातून एक चांगली फिल्डिंग केलेली आहे. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. 61 धावांचं लक्ष्य आहे. आता येणारे बॉल 22. धावा बनवायच्या आहेत 59. इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. फर्स्ट स्लिप मध्ये राम देवरे उभे आहेत. त्यांनी मात्र टिपलाय झेल आणि संपवलाय राजन देवरे यांचा खेळ. अगदी राजन देवरे आपल्या नावाप्रमाणे साजेशी खेळी करू शकले नाहीत आणि विकेटचं पतन होत असताना फलंदाज बॅक टू द डकआउट.
रिप्ले टेलिकास्ट मध्ये आपण पाहिलं कशा पद्धतीने कॅच पकडला रामदेव यांनी फर्स्ट स्लिप मध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नामदेव कदम AQ. एक षटकांचा खेळ झाल्यानंतर आपण नक्कीच टॉस करूया. वेदांत स्पोर्टचे कॅप्टन इथे पोहोचलेले आहेत. खोलवा टप्प्याचा बॉल वाईडिश यॉर्कर बॉल पाहायला मिळाला. अजय केरेकर यांचा जलवा. बॅट हातामध्ये होती त्यावेळेला बॅटिंग त्यांनी चांगली केली. आता त्यांच्या हातामध्ये मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकामध्ये देखील त्यांनी अप्रतिम गोलंदाजी हाताळलेली आहे. बॉलच्या पाठीमागे अवघ्या 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 2 धावा खर्च करत असताना एक विकेट देखील त्यांनी मिळवलेली आहे. आणखीन एक खोलवर टप्प्याचा बॉल. हाही बॉल येतोय डॉट बॉल. हलकीशी अपील देखील केली जाते. अपील करणं हा क्रिकेटचा अधिकार आहे खेळाडूंचा आणि तिथे मात्र जर आपण पाहिलं ना तर इथे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमचा प्रेशर निर्माण करेल. परंतु सय्यद सुपरस्टार या टीमचं मी कौतुक करेन ज्या पद्धतीने त्यांची गोलंदाजी आणि फिल्डिंग चालू आहे. आणखीन एक दर्जेदार बॉल. अगदी बॅट्स आणि बॉलचा संपर्क नाही. येतोय तो डॉट बॉल. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. एक इनिंग अखेरीस धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 2 धावा. आता येणारे बॉल 18 आणि धावा बनवायचे आहेत 59. त्याचबरोबर आता इथून पुढे आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी आम्ही विनंती करतो की प्रकाश दादा देवरुख यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. वेळ जास्तीचा घेणार नाही आणि नियमाप्रमाणे वेदांत स्पोर्टला 5 धावांची पेनल्टी लागलेली आहे. आयोजकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत सूचना दिलेली आहे. एक षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहे 2 धावा. ओव्हर क्रमांक 2 मध्ये योगेश केरेकर. सांगितले आम्ही तुम्ही बघा आम्ही अनाउन्समेंट केले. यावेळेला आणखीन एक दर्जेदार बॉल. तर इथून पुढे आपण टॉस करूया. चला वेळ जास्त घेणार नाही. कॉल कोण देणार? शिवशक्ती रायडर टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन. राहुल दादा राजने यांच्या शुभ हस्ते आपण कॉइन स्पिन करूया. ओहो यावेळेला युनिस काजी यांचा बॉल बाला धमाका पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. चला कॉइन स्पिन. हेड कॉल केलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. वेदांत स्पोर्ट या टीमने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या दिशेने. युनिस काजी यांचा जलवा. अगदी युनिस काजी आज या मॅच मध्ये डावकुरे हाताने खेळत आहेत. खरं तर ही खासियत आहे आणि हे वैशिष्ट्य आहे त्यांचं. आणखीन एक तडाखा समोरच्या दिशेने. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन रिजन सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मी कालच्या दिवसामध्ये उल्लेख केला होता. हा खेळाडू ज्या दिशेला हवा असते ना त्या दिशेला फटके मारताना आपल्याला कित्येक वेळा पाहायला मिळाला आहे. परंतु हवा जर डावकुरे हाताला साठी बेनिफिट असेल ना तर तो डावकुरे हाताने खेळत असतो आणि हवा जर उजव्या हातातील खेळाडूसाठी बेनिफिट असेल ना तर तो उजव्या हाताने खेळतो. हे वैशिष्ट्य आहे त्यांच्याकडे आणि युनिस काजी यांचा जलवा पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी. लागोपाठच्या 2 बॉल वरती 2 षटकार. योगेश केरेकर यांच्यावरती हल्ला बॉल चढवायला सुरुवात केले. अप्रतिम खेळ
युनिस काजी सातारा जिल्हा आयकॉन. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक समोरच्या दिशेने अमोल देवरे आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतील. सिंगल धाव घेतली जाते आणि सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत 15 धावा. 61 धावांचं टार्गेट आहे. नामदेव कदमने 3 बॉलच्या पाठीमागे एकही धाव बनवली नाहीये, परंतु युनिस काजी यांनी 5 बॉलच्या पाठीमागे 14 धावा बनवलेल्या आहेत. परंतु आता नामदेव कदम यांना देखील हात खोलावे लागतील, घेर चेंज करावा लागेल, प्रयत्नांची पराकाष्ठा मेहनत घ्यावी लागेल. योगेश केरेकर कमबॅक करून देणारा बॉल आहे. 2 षटकार ठोकल्यानंतर सिंगल आले. यावेळेला ऑन साइडला वळवलाय बॉल, हवेमध्ये असताना क्षेत्ररक्षक धावत्या पावलांनी टिपताय झेल. नामदेव कदम यांचा देखील संपुष्टात आलाय खेळ. फटका खूप चांगला होता. सूरज हर्ष केरेकर होते त्या ठिकाणी आणि हर्ष केरेकर यांनी मात्र एक चांगला झेल टिपलाय. धावत्या पावलांनी हा झेल टिपला. अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती मोठा प्रहार चढवण्याचा प्रयत्न, परंतु लांबी कमी, उंची कमी, एलिव्हेशन थोडंसं कमी पाहायला मिळालं. पार रिप्ले टेलिकास्ट. अकूट टप्प्याचा बॉल शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन थोडंसं कमी, लांबी कमी पडली. धावत्या पावलांनी सीमारेषा लगत अप्रथम कॅच पकडलेला आहे हर्ष केरेकर यांनी. लाजवाब. पुन्हा एकदा नामदेव कदम मात्र माघारी परतलेले आहेत. 4 बॉलच्या पाठीमागे एकही धाव बनवू शकले नाहीत. समीकरण आपण स्क्रीनवरती पाहताय. येणारे बॉल 13 आणि धावा बनवायचे आहेत 46. 13 बॉल 46 धावा, 46 धावा 13 बॉल. शेवटचा बॉल या ओव्हरमधील. फुलटॉसचा बॉल आहे, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? अमोल देवरे नाही पोहोचू शकणार. 1 धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत 17 धावा. येणारे बॉल 12 आणि धावा बनवायचे आहेत 44. 12 बॉल 44 धावा, 44 धावा 12 बॉल असं समीकरण आहे. प्रति षटका पाठीमागे 22 धावा आता कुटाव्या लागतील. नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमला ताकद आहे. युनिस काजी यांच्याकडे ताकद आहे. नागेश शेडगे यांच्याकडे दोन्ही खेळाडूंकडे मोठमोठे फटके खेळण्याची ताकद जरूर आहे, परंतु गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर क्रमांक 3 मध्ये सूरज माने जिल्हा आयकॉन, समोरच्या बाजूने युनिस काजी देखील आहेत, ते देखील सातारा जिल्हा आयकॉन आहेत. मोठा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलेला आहे. काटेकी टक्कर, कडवी झुंज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. संघर्षाने भरलेली मॅच. संघर्ष करत असताना युनिस काजीने 5 बॉलच्या पाठीमागे 14 धावा बनवलेल्या आहेत. आता इथून पुढे 12 बॉलच्या पाठीमागे 44 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळायचा होता, परंतु बॉल चाललाय शॉर्ट पॉइंट रिजन मध्ये. सिंगल धाव कंप्लीट. एका धावेवरती समाधान मानावं लागलेलं आहे. आता येणारे बॉल 11 आणि धावा बनवायचे आहेत तब्बल 43. मॅच खूप महत्वाची आहे नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीम साठी. ओहो, या वेळेला कॅच मात्र ड्रॉप झालाय. अजय केरेकर चुकी करताना पाहायला मिळत आहेत. कॅच खूप महत्वाची होती. कॅच पकडली असती तर मॅच देखील पकडली असती, धावा देखील वाचल्या असत्या. न्यू बॅटर येणाऱ्यावरती थोडंसं प्रेशर दडपण निर्माण झालं असतं, परंतु क्रिकेटच्या पटलावरती जर तरला महत्व नाहीये आणि क्रिकेट जर तर शिवाय क्रिकेट देखील नाहीये. आता येणारे बॉल 10 आणि धावा बनवायचे आहेत 42. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 धावा खर्च केलेले आहेत सूरज माने यांनी, परंतु या वेळेला ऑफ स्टंप वरती बॉल ठेवला होता. थोडासा बाहेर बॉल, अवे फ्रॉम द बॉडी. पंचांनी स्पष्टपणे नकारात्मक चेंडू घोषित केलेला आहे. येतोय तो खराब बॉल. सिंगल धाव धावफलकावरती जोडूया. प्रति बॉलच्या पाठीमागे समीकरण बदललं जात आहे. याला ऑन साइडला बॉलला वळवलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. थोडीशी मिस फिल्डिंग, परंतु पुन्हा एकदा स्वतःला सावरला आणि सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे.
सूरज माने यांचं मी कौतुक करेन, ज्या पद्धतीने ते गोलंदाजी हातात आहेत. दोन्ही फलंदाजांना अक्षरशः बांधून ठेवलेले आहे. 3 बॉलच्या पाठीमागे 4 धावा अवघ्या खर्च केलेल्या आहेत. एकही मोठा फटका अजूनपर्यंत खर्च केलेला नाहीये. परंतु यावेळेला टॅप उडवलाय, आणखीन एक स्ट्रोक बॉल चाललाय अमोल देवरे यांच्याकडे. बॅकअप चांगला आहे अजय केरेकर यांचा. तोपर्यंत आणखीन एक सिंगल धावपलकावरती जोडूया. इक्के दुक्के से कुछ नहीं होगा नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमला, कारण 8 बॉलच्या पाठीमागे अजूनही 39 धावा बनवायच्या आहेत. म्हटल्यानंतर हे 2 बॉल खूप निर्णायक असतील. या 2 बॉलच्या पाठीमागे जर 2 मोठे प्रहार आले ना, तर नक्कीच मॅचमध्ये रंग भरले जातील, मॅच जिवंत राहील, मॅचमध्ये एक वेगळा ट्विस्ट निर्माण होईल. आणि यावेळेला मोठा फटका कव्हर रिजन मध्ये, गॅप खूप मोठा आहे. क्षेत्ररक्षकाने बॉलला मात्र आतमध्ये ढकललेला आहे. आणखीन 2 धावा धावपलकावरती जोडूया. आता मात्र थोडस अवघड आव्हान नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स टीमसाठी होताना पाहायला मिळते, कारण बॉल कमी राहिलेले आहेत आणि धावा मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बनवायच्या आहेत. 7 बॉलच्या पाठीमागे अजूनही 37 धावा बनवायच्या आहेत. यानंतरची मॅच आहे वेदांत स्पोर्ट विरुद्ध शिवशक्ती रायडर्स. दोन्ही टीम्सला विनंती आहे की आपला स्क्वॉड रेडी ठेवा. ही मॅच संपल्यानंतर आपण लगोलग मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि ती मॅच असेल 3 षटकांची ती मॅच असेल. यावेळेला दमखम दाखवणारा हाय अँड हँड्सअप षटकार युनिस काजी यांच्या बॅटमधून. बॉल अगदी स्टेडियम वरती अडकलेला आहे. आता मात्र नवीन बॉल द्यावा लागेल. फटका चांगला होता, ताकदीच्या जोरावरती हा फटका खेचला. नजाकत ताकद दोन्ही गोष्टी या बॉलच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर युनिस काजी यांच्याकडे वैशिष्ट्य आहे, अगदी डावखुऱ्या हाताने देखील ते चांगली बॅटिंग करतात, उजव्या हाताने देखील चांगली ते बॅटिंग करत असतात. एकमेव खेळाडू आहे आपल्या कास पठार विभाग असू द्या, उरमोडी विभाग असू द्या किंवा जावली विभाग असू द्या, या विभागामध्ये असा एकमेव खेळाडू आहे की तो डावखुऱ्या हाताने आणि उजव्या हाताने मात्र चांगली फटकेबाजी करू शकतो. युनिस काजी यांची तुम्ही षटकार पाहताय, ज्या पद्धतीने त्यांनी षटकार खेचले डावखुरच्या हाताने, अप्रतिम फटके पाहायला मिळाले. युनिकला युट्यूबच्या माध्यमातून स्क्रीनवरती युनिस काजी पाहताय, ज्यांनी मात्र सातारा जिल्ह्यामध्ये अनेक मैदानं गाजवली असा खेळाडू स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळाला. 6 बॉलच्या पाठीमागे 31 धावांची आवश्यकता आहे आणि सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. दुसरीचा प्रयत्न नाही केला जाणार, कारण बॉलने मात्र सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी. आता येणारे बॉल 5 आणि धावा बनवायचे आहेत 27. 5 बॉल 27 धावांची अजूनही आवश्यकता आहे. मॅच अजूनही ऑन आहे. मी म्हणेन एखादा खराब बॉल येतो तर नक्कीच मॅच ऑन होऊ शकते. नशिबावरती आता अवलंबून राहावं लागेल नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमला. आतापर्यंत प्रयत्नवादी होता हा संघ, नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट संघ. आता त्यांना नशीबवादी बनावं लागेल. एखादा खराब बॉल आणि खराब बॉलवरती मोठा प्रहार आला तर मॅच ऑन होईल, परंतु अजय केरेकर आहेत, टिपले झेल आणि संपलाय फलंदाज यांचा खेळ. आता खरं तर मॅच जवळ सह्याद्री सुपरस्टार या बाजूने झुकलेली आहे. जे नशीब होतं, नशिबाची साथ लाभलेली नाहीये. नागेश शेडगे यांनी मोठा फटका जरूर खेचला होता, परंतु एलिव्हेशन कमी पाहायला मिळालं, टायमिंग प्रॉपर करू शकले नाहीत. डाऊन दी ग्राउंड क्षेत्ररक्षक अगदी अजय केरेकर आले आणि त्यांनी हाताची उंजळ केली. उंजळीमध्ये अलगद बॉलला पकडला आणि विकेटचं पतन होताना पाहायला मिळालंय. धक्का क्रमांक 3 नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स या टीमला. न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन संघमालक सूरज पवार. 4 बॉल 27 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. खरं तर स्पर्धा तुम्ही पाहताय सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत शिवशक्ती क्रीडा मंडळ सांबरवाडी आयोजित शिवशक्ती प्रीमियर लीग 2024 पर्व क्रमांक 1 चा थरार तुम्ही पाहताय. सातारा जिल्ह्यामध्ये अक्षरशः एसटी स्टँडच्या बाजूला असणार हे क्रीडांगण छत्रपती शाहू महाराज स्टेडियम. आणि या स्टेडियम वरती क्रिकेटचा महारण संग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर अगदी मस्तकावरती दस्तक देऊन बॉलने सीमारेषा ओलांडलेली आहे 4 धावांसाठी.
पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न सूरज पवार यांचा पाहायला मिळतोय. वेळ खूप झालेला आहे कारण नामदेव कदमने जे 4 बॉल डॉट केले ना तिथेच मॅच थोडीशी फसली गेले. त्या 4 बॉलच्या पाठीमागे 10 ते 12 धावा आल्या असत्या ना तर नक्कीच मॅचचं चित्र अगदी बदललं असतं. परंतु नामदेव कदम मोठे प्रहार चढवण्यासाठी वारंवार प्रयत्न करत होते आणि तिथे मात्र त्यांना यश आलेलं नाहीये. सूरज पवार पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला उभे आहेत. याही वेळेला ऑन साईडला बॉलला वळवले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. सिंगल धाव येते आणि सिंगलच्या मदतीने धावपलकावरती आणखीन एक धाव जोडूया. 39 धावा धावपलकावरती. आता येणारे बॉल 2 आणि धावा बनवायचे आहेत 22. 2 बॉल 22 धावाचं समीकरण आहे. मॅच हातातून निष्ठून गेलेली आहे. एक बॉल 18 धावांची आवश्यकता. युनुस केजे यांच्या बॅटमधून आणखीन एक चौकार आला. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्यपूर्वक केलेला आहे. यावेळेला आणखीन एक तडाखा. बॉल निघून चाललाय. शेवट त्यांनी गोड केलेला आहे आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि 11 धावेंनी हा सामना जिंकलेला आहे. सह्याद्री सुपरस्टार या टीमने खरं तर लागोपाठचे 4 सामने खेळले. सह्याद्री सुपरस्टार या टीमने आणि लागोपाठचे 4ही सामने त्यांनी जिंकलेले आहेत आणि पॉईंट टेबलमध्ये त्यांनी केलेली आहे बढत. पॉईंट टेबल आहे 8. श्री दिलीप देवरे, श्री प्रवीण गाग आणि श्री अमोल देवरे यांच्या संघ मालकीचा हा संघ सह्याद्री सुपरस्टार यांनी लागोपाठचे 4 सामने जिंकलेले आहेत. हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्यांना पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नीलम मसाला अँड ड्रायफ्रुट्स कुठेतरी या मॅचमध्ये चुका झाल्या आणि चुकांच्या माध्यमातून हा सामना त्यांना गमवावा लागला. परंतु युनुस काजी यांनी मात्र संघर्ष केला. 11 बॉलच्या पाठीमागे त्यांनी 34 धावा ठोकल्या. मित्रांनो, युनुस काजी यांच्या संघर्षाला आपण एकदा टाळ्यांचा प्रतिसाद देऊया.